लाईटमध्ये गेली, बरोबर आहे, आपण अन्य भाषेत प्रार्थना केली. मला वाटते सगळ्यात ओरडून मीच केली असणार आहे. तरी पण माझा कसा हाय नीट आहे अजून. त्यामुळे तुम्ही पण जोरात ताण देऊन जोरात हल्ले म्हणे हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे बघा प्रियानो, तुम्ही दाविदाविषयी वाचला असेल, मी वाचले, तुम्ही ऐकलाय. तुम्हाला माहिती आहे का की ते माझं वचनाचा भाग नाही, तरी पण मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळी तो गुफेमध्ये लपलाय आणि तिथं तो म्हणतोय की परमेश्वर शत्रूसमोर मला ताट वाढतोय. हे बघा, त्या स्थितीमध्ये ज्यावेळी दाविदाला सल्ला द्यायला कोण नाहीये, दाविदाला काउन्सिलिंग करायला कोण नाहीये, दाविदाला समंजसपणे सांगण्यासाठी कोण नाही, त्याला उत्तेजना द्यायला कोण नाहीये, त्या स्थितीमध्ये ज्यावेळी आपल्याबरोबर कोण नसते आपल्याला उत्तेजित करायला, त्यावेळी आनंदानं देवाचं धन्यवाद देणं, आनंदानं देवाची महिमा गाणं खूप अवघड असते. दावीद असंच आशीर्वादित नाही झाला, बरोबर आहे. आज आपण एवढे सगळे जण आहे, जोपर्यंत मी म्हणत नाही की आपण जोरात हालेलुया म्हणत, तोपर्यंत आपण हालेलुया म्हणत नाही. हे नियम नाही आहे की हालेलुया म्हणायला एक आवाज असायला पाहिजे. हालेलुया म्हणजे काय माहिती आहे का, आतून आले एक भावना आहे आपल्या की परमेश्वर किती माझा महान आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यामुळे सांगतोय का, कधीच अडचणीकडे बघून, घरातल्यांकडे बघून समजाल किती लोक प्रार्थनेला आले, किती लोक नाही आले, मी कुठं आहे, काय करायला, या सगळ्याच्या परे ते तुम्ही आराधना करताय, त्यावेळी फक्त डोक्यात एकच पाहिजे की मी आणि परमेश्वर आहे आणि मला काही फरक पडत नाही, मला पूर्ण मनापासून देवाची आराधना करायची. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज आपण वचनाकडे जाऊया आणि आज एक महत्त्वाची गोष्ट परमेश्वर निश्चित वचनातून आपल्याशी बोलल. आपण वचन काढूया, मत्ते 14वा अध्याय 24 ते 31 वचन. मत्ते 14वा अध्याय 24 ते 31 वचन. परंतु त्यावेळी तारू किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर असून लाटांनी हेलकावले खात होते, कारण वारा तोंडचा होता. मग रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावर चालत त्यांच्याकडे आला. तेव्हा शिष्य त्याला समुद्रावर चालताना पाहून घाबरून गेले. ते म्हणाले, हे भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. परंतु लागलाच येशू त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला, धीर धरा, मीच आहे, भिवू नका. तेव्हा पेत्राने त्याला उत्तर देऊन म्हटले, हे प्रभू, जर तूच आहेस तर मला पाण्यावरून तुझ्याकडे यायला सांग. मग तो म्हणाला, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जायला तारवातून उतरून पाण्यावर चालला. परंतु वारा जोराचा पाहून तो भ्याला आणि बुडू लागल्यावर तो ओरडून बोलला, हे प्रभू, मला तार. आणि लागल्याच येशूने आपला हात पुढे करून त्याला धरले व त्याला म्हटले, हे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? बस. हालेलुया, हालेलुया. सगळ्याला माहिती आहे येशू पाण्यावर चालतो होता, वादळ पहिल्यापासून होता, आणि पेत्र म्हटला, हे देवा, मी पण येऊ काय म्हटला. येशू म्हटला, ये म्हटला, काय अडचण नाही. आणि पेत्र चालत होता, आणि काय झालं, चालत असताना अचानक तो बुडला. बुडल्यावर देवाने त्याला हात दिला, देवाने त्याला अडचणीतनं बाहेर काढलं, अडचणीच्या वर नेऊन उभं केलं. पण परमेश्वर म्हटला की तुझा विश्वास इतका बारका कसा, किंवा तू अल्पविश्वासी कसं काय. हे बघा, एक प्रश्न माझ्या समोर आला जेव्हा मी वाचत होतो की पेत्राला पाण्यात बुडवण्यासाठी कोण कारणीभूत आहे. वारं, देव, पाणी. जर वारं कारणीभूत असतं त्याला बुडवण्यासाठी, तर बायबल सांगते की ऑलरेडी पहिलंच वारं सुरू होतं, त्यावेळी नाही बुडला. जर देव कारणीभूत असता त्याला बुडवण्यासाठी, परमेश्वर हात दिला नसता वर काढण्यासाठी. जर पाणी कारणीभूत असतं त्याला बुडवण्यासाठी, तर पाणी कधीच ठोस झालं नसतं त्याला चालण्यासाठी. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळी परमेश्वर मनुष्य बनवला, परमेश्वर मनुष्याला आपल्या प्रतिरूपामध्ये, आपल्या सामर्थ्यासारखं, आपल्या दिसण्यासारखं, आणि जे जे परमेश्वर करू शकतोय ती प्रत्येक गोष्ट मनुष्य पृथ्वीवर करू शकतोय, या क्षमता देऊन परमेश्वर मनुष्याला बनवला. ज्यावेळी परमेश्वर आदाम बनवला, हवा बनवला, हवेनं जाऊन फळ खाल्लं. परंतु बायबल सांगते परमेश्वर आदामाला विचारला की आदामा तू कुठं आहेस. फळ कोण खाल्लं पहिला, पाप कोण केलं पहिला,
मग आदामाला का प्रश्न विचारला परमेश्वर? ज्यावेळी पेत्र बुडला ते परमेश्वर वादळाला धमकवला, हे नंतरची गोष्ट आहे. परंतु परमेश्वर, माझा प्रश्न देवाला होता की दे बाप्पा, तुझ्या लेकराला ते वादळ बुडवा लागले आणि तरी पण तू त्या वादळाला काहीच बोलला नाहीस, असं का? पेत्राची काय चुकी आहे? त्याला लहानपणापासून आपण तुमच्यातलं कोण पाण्यावर चालले का? पाण्यावर चालायचा प्रयत्न आपण केलाय का? आपल्याला माहिती आहे आपण पाण्यावर चालू शकत नाही, आपण बुडणार आहे. मग एक व्यक्ती आयुष्यात पहिल्यांदा टाइम प्रयत्न केला पाण्यावर चालण्याचा आणि तो पहिल्यांदा टाइम चालला आणि बुडल्यावर परमेश्वर त्याला म्हणतोय की तुझा विश्वास एवढा लहान कसं काय? परमेश्वर नाही प्रश्न केला वादळाला, परमेश्वर नाही प्रश्न केला पाण्याला की तू माझ्या लेकराला का बुडवलं. परमेश्वर प्रश्न केला त्याच्या लेकराला. का परमेश्वर तुम्हाला मला प्रश्न करतोय? त्याचं कारण आहे की तुमच्या माझ्यामध्ये परमेश्वर ती क्षमता ठेवलाय की कुठली अडचण आपल्याला पाडू शकत नाही. मग ज्यावेळी अडचण आपल्याला पाडते, याचा अर्थ असा नाही की अडचण जास्त महान आहे, याचा अर्थ असा आहे, तिथं नीट वाचा, तिथं लिहिलेलं आहे की पेत्र चालत असताना पेत्राचं लक्ष वादळाकडे लागलं. असं लिहिलंय का पेत्र पाण्यावर थांबल्या बुडला नाही. पाण्यावर थांबल्यानंतर थोडा वेळ चालला, परंतु चालत असताना माझं लक्ष कुणाकडे आहे? परमेश्वर का हवेला विचारलं नाही, का आदामाला विचारला? कारण परमेश्वर आदामाकडे जबाबदारी दिला होता. परमेश्वर का अडचणीला विचारत नाही, सैतानाला काय विचारत नाही की तू माझ्या लेकराला का पाडालेस? कारण की परमेश्वरने क्षमता तुमच्यामध्ये दिलेली आहे. ज्यावेळी मी असक्षम ठरतोय माझं प्रार्थना जीवन नीट पाळण्यासाठी, ज्यावेळी मी असक्षम ठरतोय माझं रोजचे बायबल वाचन नीट करण्यासाठी, ज्यावेळी मी असक्षम ठरतोय ख्रिस्तामध्ये राहून स्वतःची उन्नती करण्यासाठी, त्यावेळी ती अडचण मला बुडवते. बायबल सांगते मनुष्य स्वतः मूर्खपणा करतोय आणि देवावर चिडतोय की देव असं का केला माझ्या संग. हालेलुया, हालेलुया. बघा, तुम्ही जगात काही जरी केला, किती जरी घाणेरडं पाप केला, तरीही परमेश्वर तुम्हाला सोडत नाही. समजाले? हालेलुया. मी एक ऑफिसमध्ये गेलो आणि जात असताना पप्पा संग जात होतो आणि आता घरपट्टीचं आले ना सगळ्यांना, कोणाची जास्त आले कोणाची कमी आल्या, मग ते गर्दी होती. आम्ही एकाला भेटायला चाललो होतो वरती आणि जात असताना मी आतमध्ये स्वतःलाच वचन सांगालतो, देवाच्या वचनातून स्वतःलाच मी असं हे करालतो आणि मी स्वतःला वचनातून सांगालतो. मी म्हटलं असं कोण आई वडील आहेत म्हटलं जगामध्ये की त्यांचा मुलगा त्यांच्याविषयी चुकला, त्याला त्यांनी स्वतःपासून दूर केलं, राग आला म्हणून दूर केलं, पण त्याच आई वडिलांना जर समजलं की आता आपण त्याला दूर केले, परंतु माझं लेकरू एक अशा अडचणीत अडकले की जर आम्ही आज त्याची मदत करणार नाही तर कदाचित त्याचा जीव जाऊ शकतोय, मग मला सांगा ते आई वडील राग ठेवतील का राग सोडून जाऊन लेकराला वाचवतील? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. समजाले? ज्या लेकरं चुकतात ना त्यावेळी राग, पुष्कळ लोकांना राग येतोय, काही लोक घरातनं बाहेर काढतात, काही लोक लांब ठेवतात. ज्यावेळी लेकरं इच्छेच्या विरुद्ध लग्न करतात, बरोबर आपल्या इथं हे आहे की घरातनं बाहेर काढायचं, मग काही वर्षानंतर परत सगळे एकत्र आले असतात का? त्यावेळी लक्षात येत नाही का समाज काय म्हणाल, त्यावेळी लक्षात येत नाही का भावकी काय म्हणाल, हे तोपर्यंत आहे. पण थोड्या वेळानंतर कसं असते, आई वडिलांची नाळ आपल्या लेकराशी जुडलेली असते. जर शारीरिक आई वडील थोड्या वेळानंतर विचार करतात की माझं लेकरू माझ्यापासून दूर राहणं हे चांगली गोष्ट नाहीये, तर मला सांगा जो परमेश्वर तुम्हाला आणि मला बनवलाय, हालेलुया, जो परमेश्वर तुम्हाला मला आपल्या आईच्या उदरात घडवला, आपल्या आईने फक्त आपल्याला उदरामध्ये ठेवले, समजायले? घडवलं नाही, घडवणारा परमेश्वर आहे. मग जो परमेश्वर आपल्याला घडवलाय, मला सांगा कसं शक्य आहे की तो परमेश्वर तुम्ही पाप केला किंवा तुम्ही चुकला म्हणून पूर्णपणे तुम्हाला टाकून देईल? हालेलुया, हालेलुया. बघा, मी पण पुष्कळ याच्यावर प्रचार केला, त्यावेळी कदाचित तितकं माझ्याकडे आत्मिक ज्ञान नव्हतं की तुम्ही पाप केला की तुम्ही देवाची वाणी ऐकायचं बंद करताय, हे खोटं आहे. जर देवाची वाणीच तुमच्यापर्यंत पोहोचणं झाल्या तर परमेश्वर तुम्हाला कसं परत पश्चातापाकडे आकर्षित करणार? समजायला मी काय सांगालो? हा, पाप केलं दुरावा आपल्यामध्ये येतोय, परंतु परमेश्वराची वाणी आपल्यापर्यंत पोहोचणं बंद होत नाही. जर वाणी परमेश्वराची आपल्यापर्यंत पोहोचायची बंद झाली तर परमेश्वर परत योग्य मार्गावर तुम्हाला कसं आणणार? हालेलुया, हालेलुया.
किती जरी समाजासमोर आपलं तोंड काळं केलं तरी 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्षानं ते लेकरू परत आपल्या घरामध्ये असलेले इथले 10 वर्ष. हालेलुया. बायबल सांगते, परमेश्वर म्हटला की तुम्ही इतके अन्यायी असताना, दुष्ट असताना जर तुम्हाला समजते की माझ्या लेकरातलं चांगल्यातलं चांगलं द्यायचं आहे, तर तुमचा स्वर्गीय पिता किती तर करून उत्तम रीतीने तुम्हाला देईल. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून सांगतोय का कितीही घाणेरडी गोष्ट आपल्या हातातून घडू दे, लोक द्वेष करतील, परमेश्वर द्वेष करत नाही. परमेश्वर कधीच पापाचा द्वेष करत नाही, पापाचा द्वेष करतो. त्यामुळं वेळ लावायचं नाही परत देवाकडे येण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. साईडच्या व्यक्तीला विचार, ऐकत आहे काय? गुड मॉर्निंग. कारण की अजून 12 वाजायचे, अजून गुड मॉर्निंग मध्ये जायचं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ वेळा आपण सैतानाला दोष देतोय की देवा बघ, सैतान असं केलं, माझं जीवन खराब केलं. देवा बघ, त्या व्यक्तीनं माझं जीवन खराब केले. नाही तर तुमचं जीवन खराब आहे तर त्याचं कारण तुम्ही आहे. आदामाला अडचणीत कोण टाकलं? देव टाकला, सैतान टाकला, हवा टाकली की स्वतः आदामानं टाकलं? हालेलुया. 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 किती लोकांना ऐकू येते? आजचं वचन तुम्हाला समजलं की तुम्ही रडायचं बंद करशील, खंबीर बनशील. समजाले? दोष द्यायचं बंद करशील, लोकांना, परिस्थितीला, देवाला, सैतानाला दोष द्यायचं बंद करशील. आदामाला अडचणीत कोण टाकलं? हवा टाकली, सैतान टाकला का देव टाकलं? हालेलुया. पेत्राला कोण बुडवलं? सैतान बुडवला, पाणी बुडवलं, वादळ बुडवलं का देव बुडवला? बायबल सांगते की पेत्र वादळ पहिलाच होतं. तुम्ही देवाकडे यायच्या अगोदर पुष्कळ अडचणी होत्या, पण ज्यावेळी देवाकडे आला त्यावेळी सगळं सुरळीत सुरू झालं. पण सुरळीत सुरू असताना अचानक कसं काय बुडायला सुरू झालो आपण? हालेलुया. समजाल मी काय सांगाले? पेत्राचा जो प्रवास आहे की नाही, पाण्यातून बाहेर येण्यापर्यंत, बुडण्यापर्यंत, परत काढण्यापर्यंत, ते पूर्ण बायबल समाविष्टच आहे सगळं. एक व्यक्ती समजाले माझ्यासारखं कोणतं आहे ज्याच्याकडे सुवार्थ आहे, समजाले, हे पाणी म्हणणाऱ्या अडचणीवर आम्ही चालायला, लोक बघतात की अरे हे येशू विश्वास ठेवणारे लोक किती सुंदररित्या पाणी चालायला. मग ते आकर्षित होते. त्यांनी म्हणतात आम्हाला पण हे जीवन पाहिजे आहे, आम्हाला पण हे आनंदाचं जीवन पाहिजे आहे. मग तुम्ही त्यांना सुवार्थ सांगता, तुम्ही म्हणता या पाण्यावर चाला. हालेलुया. आता मी जी गोष्ट सांगणार आहे लहान लेकरासारखं सांगतो, समजून घ्या. लहानपणी आपल्या गोष्टी सांगितल्या जायच्या, बरोबर आहे. आज फोन आला म्हणून गोष्टी दाखवतात, पण पहिला सांगितलं जायचं, ते सांगितलं जायचं म्हणून लक्षात राहायचं. हालेलुया. हे बघा, येशू पाण्यावर थांबलाय. तुमच्या माझ्यासारखा एक व्यक्ती ज्याला सुवार्थ समजलेले, जो ख्रिस्तामध्ये, तो पाण्यावर थांबलाय. वादळ येतात, अडचण सुरू आहे. ती नाव ज्यात देवाचे शिष्य आहेत ते जीवन आहे. त्यातनं एक व्यक्ती तुमच्याकडे बघून, जे तुम्ही ख्रिस्तामध्ये आनंद जीवन जगत आहे, तुमच्याकडे बघून निर्णय करतो की मला पण ख्रिस्ताकडे यायचंय. पण वादळ ऑलरेडी सुरू आहे, नाव ऑलरेडी हालत आहे. त्यातनं तो निर्णय करतो की या वादळात पण मला तुमच्यासारखं जीवन जगायचं आहे, कारण की या वादळात आम्ही हलावले पण तुमचं जीवन हलत नाही का, तुमचं संग ख्रिस्त आहे, मला पण तुमच्याकडे यायचं आहे. मग त्यातनं तुम्ही म्हणताय ये, तुम्ही सुवार्थ सांगताय, कबुलीची प्रार्थना घेताय, त्याला ये म्हणताय. पण ज्यावेळी तो व्यक्ती ख्रिस्ताकडे येतोय, ज्यावेळी तुम्ही ख्रिस्ताकडे येताय, ऑलरेडी वादळ सुरू आहे, पण तरी पण तुम्ही आनंदानं चालत असताय. पण अचानक काय असं घडते की परत बुडायला सुरू करताय. हालेलुया. 1 मिनिट, पेत्रासंग जे बाकीचे लोक होते त्यांनी म्हटले असते बरं झालं चाललो नाही, कसं का असं ना, समजायले, कसं का असं नावडी त्या बुडत तर नाहीये. असे पुष्कळ लोक प्रश्न या प्रश्नाला समोर जातात की सांगितलं होतं प्रार्थना करू नको, तिकडे जाऊ नको. समजायले, हे 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 घरात शिळी भाकरी खाऊ देत, पण सांगितलं तिकडे जाऊ नको, का बुडाल्यास बा, आता अडचणीत आहेस बघ. आपल्या मनात देवाविषयी राग तयार होते, नावाडीत होतो. समजायले, विधर्मी जीवन जगत होतो, अडचणीत जगत होतो, ठीक आहे, पण मिश्रामध्ये खायला तर मिळत होतं. हालेलुया. साईडच्या व्यक्तीला जरा समजाले का?
मिश्रामध्ये जगत होतो, बरोबर आहे, पातीलापाशी बसत होतो, शिळं का असं ना पातीला घासून तर खात होतो. आता रानात आले, आता बुडाले. पेत्र जे असतील, याकोब योहान काय म्हटले असतील, याला सांग कोण पुढे पुढे करायला लावले, कशाला गेलाय, आपण होतो नावाडीत, बेस्ट चाललं होतं, हालत का असं पण नावाडीत जीवन तर नीट होतं आपलं, मृत्यू तर येत नव्हता. हालेलुया, हालेलुया. हे बघा, ज्यावेळी एक व्यक्ती ख्रिस्ताकडे येतोय, समजायले, ज्यावेळी तो ख्रिस्ताकडे येतोय, त्यावेळी तो येत असताना देव योजना अशी करत नाही की तो जर माझ्याकडे येत आहे तर मला त्या अडचणीत टाकायचंय. देव चुकीच्या प्रकारे परीक्षा बघत नाही. समजायले, तुमचा जीव घुटमायला सुरू होईल अशी परीक्षा परमेश्वर बघत नाही. समजायले, तुमच्यापैकी कोण आहे मला सांगा, चला तुमच्या लेकराला पवायला येत नाही, तुम्ही पवायला घेऊन गेला. समजायले, पवायला येत नाही, तुम्ही काय केला, मुडकं धरला, पाण्यात बुडवलं. की हालेलुया, हालेलुया. तुम्ही काय करताय, त्याला इन्नर लावताय ना. बायबल सांगते परमेश्वर मनुष्याच्या क्षमतेच्या बाहेर त्याची परीक्षा, त्या परीक्षेतून परमेश्वर इन्नर लावला असतोय. पण समजा जर बुडायला सुरू झाले, याचा अर्थ ती परीक्षा परमेश्वराकडनं नाही. हालेलुया. लपाछपी खेळलाय तुम्ही? किती लोक खेळलाय लपाछपी? सत्यांग खेळाय. काय असते, एक जण डाव घेतोय, बाकी सगळे लपले असतात, बरोबर आहे, आणि अचानक काय होते, कोणतं मागणं धप्पा देत. तसं परमेश्वर लपाछपी खेळत नाही, परमेश्वर धप्पा देत नाही. बायबल सांगते, ज्या परमेश्वर तुम्हाला बोलवलाय तो परमेश्वर विश्वास आहे, ज्यासाठी त्यानं तुम्हाला बोलवलंय ती प्रत्येक गोष्ट जे तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण अचानक पेत्र चालत असताना बुडला. देवानं बुडवलं का? सैतानानं बुडवलं का? वाऱ्यानं बुडवलं का? हे बघा, देव तुम्हाला बुडवत नाही, सैतानाची इतकी लायकी नाही की तुम्हाला बुडवावं, आणि वाऱ्यामध्ये इतकी ताकद नाही की तुम्हाला खेचून खाली घ्यावं. ते तुमच्यामध्ये परमेश्वर ठेवलाय. जर पेत्राचं लक्ष ख्रिस्ताकडे राहिलं असतं, समजाले, साईडच्या व्यक्तीला विचारा, तुमचं लक्ष कुठं आहे, का बुडालाय? हालेलुया. जर त्याचं लक्ष ख्रिस्ताकडे असतं तर मला सांगा, काय पाण्यात ताकद आहे, काय वाऱ्यात ताकद आहे, आणि काय सैतानात ताकद आहे की ज्याचं लक्ष ख्रिस्ताकडे आहे त्या व्यक्तीला त्यानं बुडवावं. समजून घ्या मी काय सांगालोय. वादळ पहिल्यापासून सुरू आहे, वादळ पहिल्यापासून, अडचण पहिल्यापासूनच होती. तुम्ही ख्रिस्तामध्ये आला म्हणून अडचण आली नाही, पहिल्यापासून अडचण होती. पण ख्रिस्तामध्ये आल्यानंतर परमेश्वर ब्लेस केला, चांगलं चाललेलं जीवन होतं, पण अचानक चांगलं चालत असताना मध्ये कसं काय बुडायला सुरू झालो आपण. हालेलुया. आणि सैतान लगेच मनामध्ये दोष भावना टाकतोय की देवामुळे कसं झालं बघ, एवढी आराधना करून पण का तुझं बदलणं झाले, एवढी प्रार्थना करून पण का बदलणं झाले. पहिली गोष्ट आहे की माझं लक्ष कोणाकडे आहे. माझ्या अडचणीत असताना जर मला हे दिसतंय की ते व्यक्ती माझ्या संग बोलत नाहीये, हे व्यक्ती माझ्या संग बोलत नाहीये, ते व्यक्ती मला आदर करत नाही, हे व्यक्ती माझा सन्मान करत नाही, हे मला लांब केलाय, हे मला जवळ केलाय, जर मी अडचणीत असताना मला या सगळ्या गोष्टी दिसतात तर याचा अर्थ असा आहे की माझं लक्ष परमेश्वराकडे नाहीये. हालेलुया. बायबल सांगते की संकटाच्या समयी नाही परमेश्वराकडे पळतोय म्हटले, ते ढाल आहे परमेश्वर त्याची. तुम्ही बुडत असताना तुमचं लक्ष कुणाकडे? अडचणीत असताना पण जर तुम्हाला राग येत असेल, अडचणीत असताना पण जर तुम्ही एकामेकाचा द्वेष करत असाल, अडचणीत असताना पण तुमच्याकडे शिवीगाळी होत असेल, त्याचा अर्थ असा आहे की तुमचं लक्ष परमेश्वराकडे नाहीये. एक वचन आपण काढूया. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 8 वचन काढा. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 8 वचन. शेवटी भावांनो, जे काही खरे, जे काही सन्माननीय, अनेकदा हा. शेवटी भावानो, जे काय खरे, जे काय सन्माननीय, जे काही न्यायी, जे काही न्यायी, जे काही शुद्ध, जे काही शुद्ध, जे काही प्रिय, जे काही प्रिय, जे काही सत्कीर्तिमान आहे, जे काही सद्कीर्तिमान आहे, जर काही सद्गुण, जर काही सद्गुण, व जर काही स्तुतिपात्र असेल, वर जर काही स्तुतीपात्र असेल तर त्यांचे मनन करा. तर त्याच्याकडे लक्ष द्या. आज ख्रिस्तामध्ये तुम्ही आहे, तुमचं लक्ष कशाकडे आहे?
काय तुम्हाला याची जाणीव आहे का बाबा आज दिवसभरामध्ये माझी 15 मिनिटं प्रार्थना चुकली? काय तुम्हाला याची जाणीव आहे की या आठवड्याभरामध्ये जसं देवाचं वचन सांगते तसं मी जगू शकलो नाही? काय तुमचं लक्ष याकडे आहे का बाबा आठवड्याभरामध्ये कदाचित या व्यक्तीला मी भेटलो, चुकून रागात मी काहीतरी बोललोय का त्याला? परमेश्वर सैतानाला नाही विचारणार की माझ्या लेकराला कर्जात का टाकलायस. परमेश्वर सैतानाला नाही विचारणार की माझ्या लेकराचा व्यवसाय का फेल करायलायस. परमेश्वर सैतानाला नाही विचारणार की माझ्या लेकराला फेल का करायला लागलायस. परमेश्वर तुम्हाला विचारणार की तुम्ही का बुडत आहे, तुम्ही का पडत आहे, का व्यवसाय चाललाय. परमेश्वर तुम्हाला विचारणार का क्षमता परमेश्वर तुम्हाला दिला. समजा एक लेकरू आहे, ती जबाबदारी तुम्ही माझ्याकडे दिला. तुम्ही म्हटला की पास्टर जाऊ दे, पास्टर म्हटले तुम्ही विचारणार नाही. तुम्ही म्हटला की दादा हे माझं लेकरू आहे, बरोबर आहे, ह्याला नीट सांभाळा, मी 15 मिनिटात परत आलो. मग ज्यावेळी ते लेकरू माझ्या निगराणी खाली आहे, ते माझ्या निगराणी खाली असताना जर जाऊन खड्ड्यात पडलं तर चूक कुणाची? देणाऱ्याची चूक आहे, त्या लेकराची चूक आहे का माझी चूक आहे? हालेलुया. कुणाचे? माझी आहे का? ती जबाबदारी माझी होती की मी त्या लेकराला सेफ ठेवायला पाहिजे. का परमेश्वर तुम्हाला विचारतोय फेल व्हायलाय का? तर बायबल परमेश्वर म्हटला मी चाललोय पण तुम्ही जा. याचा अर्थ परमेश्वर म्हटला मी चाललोय पण जाताना अधिकार, सामर्थ्य, सगळी गोष्ट परमेश्वर आपल्याला देऊन गेला. पण हे सामर्थ्य असताना, अधिकार असताना पण जर माझ्या जीवनामध्ये मी खालच्या पात्रतेचं आणि अडचणीत जीवन जगत आहे, सैतान याला कारणीभूत नाहीये, देव याला कारणीभूत नाहीये. कारणीभूत ते देवाची लेकरं आहेत की ज्यांचं लक्ष परमेश्वराकडे नाहीये. हालेलुया. घरामध्ये असताना किती वेळा आपण बायबलच्या वचनावर बोलतोय. हालेलुया. हालेलुया. घरामध्ये किती असताना आपण या गोष्टी बोलतोय की हे मी करू शकतोय, परमेश्वर माझ्याकडे ताकद दिलाय. घरामध्ये किती असताना मी देवाच्या वचनावर माझ्या लेकरांशी, माझ्या पत्नीशी, माझ्या पतीशी, माझ्या घरातल्या लोकांशी बोलतोय. नाही ना, माझं लक्ष परमेश्वराकडं. माझं लक्ष कुणाकडे? माझ्या समोरच्या आलेल्या एक्झामकडं, माझं लक्ष माझ्या नवऱ्याकडं, माझं लक्ष माझ्या बायकोकडं, माझं लक्ष माझ्या लेकराकडं, माझं लक्ष मला माझा महिन्याचा हप्ता फेडायचा तिकडे आहे. हालेलुया. 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 पेत्र पाण्यावर चालत होता त्याच्या ताकदीने नाही, देवाच्या कृपेने. समजाले? आपण आपल्या अडचणीवर विजय मिळवतोय आपल्या ताकदीने नाही, देवाच्या कृपेनं. परंतु जर माझं लक्ष देवाकडं हटलं आणि अडचणीकडे गेलं तर मी बुडणार आहे. हालेलुया. 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 काय माझं लक्ष ख्रिस्ताकडे आहे. परमेश्वर नाही विचारत त्या व्यक्तीला ज्यानं तुम्हाला पैशासाठी फसवलं. परमेश्वर तुम्हाला विचारत की तुम्ही कसं काय फसला. जर देवाचा आत्मा तुमच्यामध्ये, तर आत्म्य ओळखण्याचं दान तुमच्यामध्ये जर हे असताना तुम्ही कसं काय फसला. जर तुम्ही म्हणताय देवाची मी लेकरू आहे, ज्यावेळी शास्त्री पुरुष येशूकडे आले परीक्षा बघण्यासाठी, येशू शब्दात त्यांना घावला नाही, जर त्या देवाची तुम्ही लेकर आहे तर तुम्ही कसं काय फसताय. हालेलुया. साईडच्या व्यक्तीला सांगा, सैतानाला दोष देऊ नका, देवाला दोष देऊ नका, परिस्थितीला दोष देऊ नका. आरशात जो व्यक्ती दिसतोय त्याला कंट्रोलमध्ये ठेवा. हालेलुया. हालेलुया. हे बघा, मनुष्य कायम सोपी बाजू निवडतोय. समजाले? मनुष्याचं गुणधर्म आहे की ते कायम सोपी बाजू निवडते. परमेश्वर म्हटलं आदामाला तू का फळ खाल्लं, तो म्हटला स्त्रीनं दिलं. तिला म्हटलं तू का फळ खाल्लं, ती म्हटली मला सैतानानं दिलं. सैतान कोणावर टाकणार आहे. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. ज्यावेळी तुम्ही म्हणताय की ही गोष्ट माझ्या जीवनामध्ये सैतानामुळे झाली, तर तुम्ही दाखवताय की माझी क्षमता नाही आहे किंवा माझ्या देवाची क्षमता नाही आहे, सैतान माझ्या देवापेक्षा मोठा आहे. समजाले? हालेलुया. बायबल सांगते परमेश्वर ज्यावेळी लक्ष नाही ऐकायचं, परमेश्वर ज्यावेळी मनुष्य बनवला, देवाने त्याच्या प्रतिरूपाचा आपल्यासारखा मनुष्य बनवला, किंचित परमेश्वर कमी ठेवला फक्त. ज्यावेळी आदाम परमेश्वर बनवला, ज्यावेळी हवा परमेश्वर बनवला, त्यावेळी सैतानापेक्षा सर्वश्रेष्ठ त्यांना बनवला. पण तरीही
सैतान त्यांना फसवला, त्यांनी फळ खाल्लं आणि ज्यावेळी परमेश्वर आदामाकडे आला, आदाम म्हटला की स्त्रीनं दिलं, स्त्री म्हटली